ओव्हर दी विकेट. बॅकफुटला गेलेत, पंच केलाय, चेंडू मात्र पाठवलाय कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून अगदी सीमारेषेच्या बाहेर. लागोपाठचा हा तिसरा चौकार, 4 रन. षटक क्रमांक संपलं जाते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाफलकावरती धावा ज्या आहेत त्या 23 रन. 23 वरती धावफलक. थोडीशी शांतता मैदानामध्ये जरूर पसरलेली आहे, कारण सतीश बदाले आपण पाहिले गेले तर अनेक वेळा निलेश ढगे यांच्या नेतृत्वामध्ये सतीश बदालेला आपण खेळताना बघितलेलं आहे. विशेषतः सतीश बदाले हा खेळाडू जर आपण पाहिला ना तर मग लय भारी अजिंक्य तारा सातबांगला, त्याचबरोबरीने द ग्रेट मराठा सातबांगला या संघांमध्ये सातत्याने मुंबईचं क्रिकेट या खेळाडूने गाजवलेलं आहे. त्याचबरोबर आता मात्र क्रांतीवीर क्रिकेट क्लब नवला कुंभरे संघामध्ये तो सातत्याने खेळतोय. आता गोलंदाजीसाठी गोलंदाज ऋषिकेश पडबळ गोलंदाजीसाठी तयार आहे. फलंदाजांचा तांडव मात्र पहिल्या षटकामध्येच आपल्याला बघायला मिळाला. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजावरती दोन्ही फलंदाज तुटून पडलेले आहेत. पहिल्या षटकामध्ये 23 वसूल केल्यात. यावेळेस ऋषिकेशचा हा चेंडू होता, टप्पा पडला, थोडासा मात्र पाहिजे तेवढा वळण चेंडू घेऊ शकला नाहीये, परंतु थोडस इथे मैदानात जरूर रोखून ठेवलेलं आहे मुंडा पिंपळेला. ऋषिकेश पडबळ यांचा आपण पाहिलेलं तर अनेक वर्ष या मावळ तालुक्यामधून त्यांचं समालोचनेच्या माध्यमातून त्याचा आवाज आपण ऐकलेला आहे. आज गोलंदाजीच्या माध्यमातून तयार आहेत. यावेळेस बॅकफुटला गेलेत, पुन्हा एकदा मैदानामध्ये इनसाइड आउटचा फटका होता, जागा बनवली, रूम बनवला आणि चेंडू पाठवला एक्स्ट्रा कव्हर मध्ये. चौकार आहे. थँक्यू डीसी. आणि आपण पाहतोय धावल कव्हर तिथे 4 धावींच्या मदतीने 27 पुण्याचा गोलंदाज तयार. यावेळेस क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव इथे केलाय. अगदी 4 खेळाडू आपण पाहिलं तर कव्हर्स आणि पॉइंट मध्ये 4 खेळाडू तैनात आहेत. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल मिड ऑन आणि कॉर्नरला खेळ मात्र इथे बीट करत चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. चौकार पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये इथे आलाय. पुन्हा एकदा वाह वाह, काय फटकाय. हा षटकार आहे. आणि इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायचं आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुण्याचा ऋषिकेश. आता मात्र पुढचा टप्पा थोडासा मागे खेचून टाकला होता. डीप मध्ये आता मिड विकेटला खेळाडू तैनात आहेत. सिंगल तर इथे मैदानाच्या मध्ये जरूर पूर्ण केली जाते. आणि या 2 गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. 38. हा चेंडू अगदी हलक्या तरी खेळण्याचा इथे प्रयत्न होता. तोपर्यंत मात्र बघायचं कुठल्या प्रकारची धाव नाहीये. चेंडू इथे डॉट आलाय. याच्याकडे आपण पाहिले गेले तर लेदर प्लेयर यज्ञ अविनाश दादा कारके, यज्ञाचं आगमन झालेलं आहे. यज्ञ स्वागत. लहानपणापासून आपण पाहिलं गेले 9 पर्व स्वराज्य चषकाच्या माध्यमातून ती आपल्यासोबत जोडलेली आहे. आणि
आज एक लेदर प्लेअर म्हणून सध्या क्रिकेटबद्दल जी आवड निर्माण होते ती लहानपणापासून सुद्धा होते. हे यज्ञाच्या माध्यमातून आपल्याला पुन्हा एकदा ते सिद्ध होताना आपल्याला पाहायला मिळालं. गोलंदाज तयार. त्यावेळेस पुन्हा एकदा अप्पर कट करायचा प्रयत्न होता परंतु ऋषिकेश बघायचा चेंडू मात्र. आणि हे बघा प्लेअर ऑफ द डे साठी आपण जी स्पोर्ट्स सायकल ठेवलेली आहे. प्लेअर ऑफ द डे म्हणजे संपूर्ण दिवस गाजवणारा खेळाडू, मग तो कुठलाही संघातील खेळाडू असू द्या, त्या संघाचा संघ क्वालिफाय जरी झाला नाही त्या खेळाडूचा तरी प्लेअर ऑफ द डे हा किताब आपण एक स्पोर्ट्स सायकल ठेवलेली आहे. आणि आयोजकांनी सांगितलेलं आताच की प्लेअर ऑफ द डे हा खिताब जर तुम्हाला स्वीकारायचा असेल आणि समजा तुमचं नाव आहे तर ती सायकल घेण्यासाठी तुम्ही हजर असणं गरजेचं आहे. म्हणजे असं होणार नाही की तुम्ही हजर नाही आणि ती सायकल तुम्हाला दिली जाणार, मग मात्र तुमच्या नंतर जो खेळाडू आहे ती स्पोर्ट्स सायकल त्याला दिली जाणार. पहा दोन्ही सामने जरी गमावले असले परंतु प्लेअर ऑफ द डे जर आपण पाहिलं तर त्याचा नेट रन रेट चांगला आहे, त्याचा आपण पाहिलं तर वैयक्तिक स्कोर विकेट चांगले आहेत, तर त्या गोष्टी त्याच्याकडे मात्र नक्कीच आपोआपसात नक्कीच जाणार आहे. 39 वरती फलक समोर मात्र निलेश ढगे क्रॉस बॅट इथे खेळायचा प्रयत्न होता. पहिलाच बॉल होता निलेश ढगेसाठी. समोर मात्र उमेश कदम, गोलंदाजीसाठी उमेश कदम आलाय. उमेश कदम दुसऱ्या बाजूने निलेश ढगे. एका तालुक्यासाठी आपण पाहिलं तर सतत तालुका निहाय गटाचं क्रिकेट म्हणजे एक तालुका एक संघ जेव्हा जेव्हा असतो तेव्हा तेव्हा मात्र हे सगळे खेळाडू एकत्रितपणे खेळताना आपण बघितलेले आहेत. एका बाजूने मुन्ना 9 चेंडू खेळले 27 त्याने बनवल्यात, 5 चेंडू मध्ये 12 बनवल्यात निलेश ढगेने. क्रॉस द बॅट शॉर्ट कॉर्नर चेंडू इथे आपण पाहतो मैदानामध्ये नक्कीच इथे खेळलेला आहे. चेंडू डॉट आलाय धपलकावरती. 39 धाबाच्या स्कोरबोर्ड वरती आपण बघतोय. थोडीशी शांतता मैदानाच्या मध्ये जरूर आहे परंतु ही शांतता अशांत करणारं वातावरण हे कुठेतरी निर्माण करायचं असेल तर नक्कीच निलेश ढगे आणि मुन्ना पिंपळेला पुन्हा एकदा तो गिअर शिफ्ट करणं गरजेचं आहे. आणि हा मोमेंट आपण पाहिलं गेलं तर क्रांतिवीर क्रिकेट क्लब संघाने पकडलाय. उमेश कदम गोलंदाजीसाठी आला, त्याने ओळखलं की आता मला येणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा पुढे सरसावत हलक्या हाताने चेंडू ते स्थिर केलाय, तोपर्यंत घेतली जाते एक सिंगल. त्या एका धावेच्या मदतीने आता संघाची धावसंख्या देखील आता पुढे सरकणारे स्कोरबोर्ड वरती आपण बघतोय. धापलकावरती 40. थोडीशी शांतता मैदानाच्या मध्ये आहे. एका बाजूने मुन्ना आहे, दुसऱ्या बाजूला निलेश ढगे आहे. पॉवर प्लेची बंधनं थोडीशी मोकळी झालेली आहेत आणि मला वाटतं वेळ आपण इथे फार महत्वाचा आहे. हा चेंडू पुन्हा एकदा गॅप मध्ये चेंडू आहे, गॅप मध्ये चेंडू आहे. विजय मात्र फार दूरवरती. चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचलेला आहे. हा चौकार आलाय. Jazz in the mix. आता चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 44 वरती धावफलक मैदानाच्या मध्ये आपण इथे बघतोय. पुढे बॅकफुटला जाऊन चेंडू खेळायचा प्रयत्न राहिला. थोडासा बाउन्स देखील होता या चेंडूमध्ये, एक्स्ट्रा बाउन्स मी म्हणेल. चेंडू डॉट आलेला आहे. षटक क्रमांक संपलं जात आहे. आपण पाहतो इथे मैदानामध्ये तिसरा 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 44 धावा धावफलकावरती आहेत. आघाडीची जोडी मैदानामध्ये अजूनही कामगिरी करते. विशेष आपण पाहिलं गेलं तर 3 टू व्हीलर बाईक आहेत या सीझन मध्ये स्वराज्य चषकामध्ये. दरवर्षी नाविन्यपूर्ण बदल स्वराज्य क्रिकेट क्लबच्या माध्यमातून स्वराज्य चषकासाठी त्यांचा असतो. सगळ्यात महत्वाचं काय या स्पर्धेचं अट्रॅक्शन काय असेल तर इथला प्रेक्षक राजा ही या स्पर्धेची खासियत आहे. ही या स्वराज्य चषकाची ओळख आहे. आणि हिला मावळ तालुक्याचा वर्ल्ड कप का म्हणतात तर इथला प्रेक्षक राजा ही स्पर्धा अक्षरशः डोक्यावरती घेतो म्हणून या स्पर्धेची चर्चा असते. छोटासा ड्रिंक ब्रेक आणि मैदानामध्ये आपण पाहतो दोन्ही ऑफिशियल्स पंच
ज्यांनी पुण्याचं क्रिकेट प्रचंड मोठ्या ताकदीनिशी खेळलेले आहे ते स्वतः अनिल माळी सर आहे. दुसऱ्या बाजूला विनोद जाधव सर आहेत. विनोद जाधव सर सध्या मोठ्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहेत, परंतु दुसऱ्या बाजूने अनिल माळी सर आहेत. मी म्हणेल पंचांमध्ये एकमेव पंच आहेत ज्यांनी सुप्रीमो स्पर्धा खेळलेली आहे, ते अनिल माळी आहेत. मला वाटतं अनेक खेळाडूंचं स्वप्न असतं की सुप्रीमो सारखी स्पर्धा खेळायला आम्हाला मिळायला हवी, परंतु मी मला आता बऱ्याच स्वप्न आता ISPL कडे वळलेलं आहे. प्रत्येकाला वाटतं की ISPL सारखी स्पर्धा मी खेळली पाहिजे. गोलंदाजीसाठी गोलंदाज मयूर नरोडे राऊंड द विकेट. ओ उडवलाय मिड विकेटला चेंडूला पाठवलाय. सडक पे कडक बेधडक षटकार. डॉन का इंतजार तो 11 मुल्कों की पुलिस कर रही है, लेकिन सोनिया एक बात समझ, डॉन को पकड़ना मुश्किल ही नहीं. थँक्यू. मैदानामध्ये आपण बघतो टाळ्यांचा गजर करूया. भाजी संघाचा अर्धशतक पूर्ण होत आहे. पुन्हा एकदा मोठा फटका आहे. फटका फसलाय का? उंच गेलाय आणि लांबी देखील कव्हर केली आहे. षटकार लागोपाठचा दुसरा. मुझे पहचानो कहां से आया हा लागोपाठचा दुसरा षटकार मैदानाच्या आतमध्ये आपण इथे बघतोय अगदी निलेश ढगेच्या पाठमधून. क्षेत्ररक्षणामध्ये पुढे थोडासा आपण इथे मैदानामध्ये जो बदलाव होतोय निलेश ढगेसाठी जी स्ट्रॅटर्जी आखली जाते. निलेश ढगे पुढे तयार आहे. याही वेळेस पुढे सरसावलाय. लागोपाठचा तिसरा षटकार आहे. इथे मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय षटकार लागोपाठचे 3 षटकार वसूल केलेले आहेत निलेश ढगेने. मी म्हणेल अक्षरशः तो मैदानामध्ये आगीशी खेळतो. मी आता म्हणेल असं असं म्हणतात ना की तुम्ही आगीशी खेळल्यानंतर तुम्हाला धोकाही तेवढाच असतो, परंतु इथे निलेश ढगे लागोपाठचा हा चौथा षटकार आहे. थँक्यू. चांगला सुरू करा. इथे लागोपाठचे 4 षटकार मैदानाच्या आतमध्ये वसूल केलेत निलेश ढगेने. गोलंदाज तयार. पुढे इथे प्राइज आहे निलेश ढगेसाठी स्पेशली प्राइज आलेले. निलेश ढगेने जर लागोपाठचे 6 षटकार खेळले ना, स्वराज्य स्पोर्टचे ओनर आता चेंडू द्या सर. आणि सर आता मॅच बॉल द्या. आकाश अप्पा दौंड यांच्या वतीने निलेश ढगेसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. फलकावरती 69. पुन्हा एकदा या वेळेस पॉइंटला. वाह, मनगडात मात्र काय पॉवर आहे निलेश ढगेची दाखवली आहे. षटकार लागोपाठचा 5. थँक्यू डीजे. आणि इथे मैदानामध्ये बघायचंय लागोपाठचे 5 षटकार निलेश ढगेच्या बॅटमधून आलेले आहेत. लागोपाठचा 6वा जर आला स्वराज्य स्पोर्टचे ओनर आकाश अप्पा दौंड यांच्या वतीने 1000 रुपयाचं पारितोषिक. धावफलक अक्षरशः. गोलंदाज तयार. पुढे त्या मैदानाच्या आतमध्ये आता मात्र सन्मान दिलाय. कारण इथे हा रिस्पेक्ट देखील होणं गरजेचं आहे, हा आदर होणं गरजेचं आहे. परंतु मी म्हणेल लाला
हा सध्या ट्रेंड आलेला आहे की आपण पाहतो ना की 5 षटकार मारल्यानंतर शेवटच्या बॉलवरती तो सन्मान देणं. परंतु कुठेतरी मी म्हणेल तुमच्याकडे बॅट आहे, तो गोलंदाजही चांगला आहे आणि युवराज सिंगने जर हा विचार केला असता तर जागतिक रेकॉर्ड त्याच्या नावावरती कधी झालाच नसता. आता मात्र बघायचं इथे मैदानामध्ये स्कोरबोर्ड वरती 76 धावा आहेत. निलेश ढगे 13 चेंडूमध्ये 44 बनवतोय, 11 चेंडूमध्ये 31 बनवल्यात मुन्नाने. 76 रन. 5वं षटक मैदानामध्ये हाताळण्यासाठी गोलंदाजीसाठी गोलंदाज आलाय उमेश कदम. उजव्या तारे तयार असेल उमेश. यावेळेस खेचलाय, खेचून मारलाय भिंगरी शॉट, षटकार. निलेश ढगे, टाळ्यांचा गजर करूया निलेश ढगेसाठी. 14 चेंडू मध्ये अर्धशतक पूर्ण केलंय निलेश ढगेने. काय बॅटिंग केली आहे उमेश कदम, त्याच्यावरचं आक्रमण. साई स्पोर्ट्सचा ब्रँड अँबॅसेडर आहे निलेश ढगे, साई स्पोर्ट्सचा ओनर आहे उमेश कदम. आज मैदानामध्ये गेल्यानंतर असं म्हणतात ना, तुमची मैत्री तुमचं नातं हे सगळं मैदानाच्या बाहेर. मैदानात गेल्यानंतर तुम्ही फक्त प्रतिस्पर्धी. याही वेळेस अप्पर कट केलाय, चेंडू डीप पॉइंटला सीमारेषेच्या बाहेर आहे, चौकार. थँक्यू. आता मात्र बघायचं इथे मैदानामध्ये चौकार आले. चौकाराच्या मदतीने धावफलकावरती 86 धाबा, 86. लॉस ऑफ 0 विकेट विदाउट लॉस. प्रचंड मोठा धुमाकूळ इथे मैदानाच्या मध्ये जरूर होतोय, पण हातामध्ये जो चेंडू आहे तो पहिला टाकला जाईल, नंतर मॅच बॉल घेतला जाईल. आणि हातामध्ये गोलंदाजाचा जो चेंडू आहे तो पंचांकडे चेंडू जमा होईल आणि नेक्स्ट बॉलला मात्र बॉल बदलला जाणार. आपण हा स्पिरिटचा नियम बनवलेला आहे. पुन्हा एकदा पावलांचा वापर इथे होता. टायमिंग प्रॉपर दाखवला निलेश ढगेने. हा चौकार आहे. नव्वद धावेंचा आपण पाहतोय. डोंगर नाही तर पर्वत उभा राहिलेला आहे. उमेश कदम आपण पाहतोय गोलंदाजीसाठी 16 चेंडूमध्ये 58 धावा. मी म्हणेल निलेश ढगे ना आता मैदानामध्ये अक्षरशः तांडव घालतोय, तांडव करतोय तो. हा चेंडू देखील इथे कट केलाय. डीप मध्ये मयूर नरवडेचं प्रोटेक्शन आपल्याला पाहायला मिळालं. 1 धाव आली. या एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती 91. तर गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये तयार आहेत. उमेश कदम समोर मात्र बुन्ना. हा चेंडू देखील खोलवट टप्प्याचा बॉल होता. मिड विकेट मध्ये चेंडू आहे. खेळाडू फार दूरवरती आहेत आणि इथे 2 खेळाडूची दरी भेद आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे, चौकार आहे. हा चौकार इथे आला. चौकाराच्या मदतीने 95 धावा धावफलकावर आहेत. आता मुन्नाची गाडी देखील शिफ्ट त्याने केलेली आहे. याही वेळेस उडवलाय मिड विकेटला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे, षटकार. थँक्यू. 5 षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती 101. टाळ्यांचा गजर करूया भाजी संघासाठी. 100 धावा सांघिक इथे पूर्ण झालेले आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुण्यात आपण मैदानाच्या मध्ये बघायचंय. सतीश
टप्प्याचा बॉल होता. लॉंग ऑफ मध्ये चेंडू आपण बघतोय यावेळेस ट्रॅव्हल झालाय. विजय चेंडूला इथे कव्हर करेल तोपर्यंत घेतली आधी एक सिंगल. आता निलेश ढेगेने थोडंसं टेम्परमेंट दाखवलंय. मुन्नाकडे आपण पाहायला गेलं तर नक्कीच आता तो स्ट्राईक सोपवतोय. 102 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. समोर मुन्ना पुन्हा एकदा पुढे सरसावलाय चेंडू मात्र खेळाडू फार दूरवरती आहेत. ये खेळ नाही खिलवाड है. मुन्ना पिंपळे उसका नाम है. चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. चौकार वसूल केला मुन्नाने. 2 खेळाडू मात्र फक्त चेंडू अडवण्याचा प्रयत्न करत होते. प्रयत्न अपयशी राहिले. पुन्हा एकदा उडवलाय. निलेश आला चेंडूच्या खाली परंतु झेल मात्र जरूर झालाय. 15 चेंडू बघा आणि 15 चेंडू मध्ये 45 धावांची इनिंग साकारली मुन्ना पिंपळेने. एकशे 6 धावा स्कोरबोर्ड वरती. शेवटच्या षटकातील अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. तर पुढचा खेळाडू आपण पाहतोय मैदानामध्ये आता यात्रिक हर्षल वापकरा जो मैदानामध्ये आता इथे दाखल झालेला आहे. हा चेंडू होय सतीश आता स्वतःवरती कंट्रोल ठेवताना आपल्याला बघायला मिळाला. त्याला माहित होतं की बॅकअप साठी कुठलाही खेळाडू नाहीये. निलेश ढेगे पुढे तयार 107 वरती धावफलक मैदानाच्या मध्ये आता असेल. थोडीशी शांतता जी नक्कीच आहे. दूरवरून खेचायचा प्रयत्न होता. ऋषिकेश आहे चेंडूच्या खाली टिपला जातोय झेल. फलंदाज निलेश ढेगे बाद. तर नवीन बॅटर यावेळेस गणेश तिकोडे जो मैदानात दाखल झालेला. निलेश ढेके आणि मुन्ना पिंपळे मात्र या षटकामध्ये बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल. सकाळपासून सतीश बदलेची जी विकेट टेकरची भूमिका आहे. वाह वाह काय फटका इथे मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू मात्र सरळ डीप लॉंग लेगच्या दिशेने आलेला षटकार आहे. 6 धावा. 113 झाल्यात. 114 धावा बनवायच्या आहेत. बॉल तिकडे असेल तर बॉल फेका. तर मैदानामध्ये बघायचं आता पहिला डाव तर इथे संपलेला आहे. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड वरती आपण बघतोय धावफलकावरती 113 झाल्यात. 114 बनवायच्या आहेत. तर मैदानामध्ये चला भाजी संघ आपण लगेच मैदानाचा ताबा घ्या आणि यानंतरच्या होणाऱ्या सामन्याचा टॉस आपल्याला करायचा आहे. छत्रपती शिवबा वॉरियर्स कामशेत विरुद्ध देहुगाव 11 देहुगाव. या संघांमध्ये यानंतरचा होणारा सामना आहे. दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस साठी चला. तिकडच्या पलीकडच्या बाजूला बॉल गेलेला आहे. तर आपल्या छोट्या छोट्या आयोजकांना विनंती आहे आपण बॉल जमा करायचा आहे.
आपले छोटे छोटे आयोजकांना विनंती बॉल जमा करून घ्या आपल्याकडे. पलीकडच्या बाजूला संकेत माने बॉल इकडे फेका. तर चला मैदानाच्या मध्ये आपण टॉस करूयात. इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला टॉस करायचा आहे. यानंतर या सामन्याचा टॉस करण्यासाठी अश्रफभाई मुलानी आणि त्याचबरोबरीने स्वप्नील भाऊ आंबेकर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. मी दोन्ही आमच्या अतिथींना विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल जो केला जाणार आहे. ऋषीभाऊ मुरे युवा उद्योजक त्यांना विनंती करतो आपणही टॉस करण्यासाठी या. जुने चेंडू जमा करा. खेळाडूंना विनंती आहे जे तुम्ही सरावासाठी किंवा तुमच्याकडे जे चेंडू आलेले आहेत. आणि मला वाटतं एकच विनंती आहे की नाव कोणाचे घ्यायला लावू नका. तर सामन्याकडे आपण जाऊयात मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा, कारण आयोजकाचा प्रयत्न असतो की फायनल डे आपण जुन्या बॉलवरती घेतो. त्यामुळे जुने चेंडू आपल्यासाठी महत्वाचे आहेत. निलेश जगे षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी पहिलाच बॉल ट्राय केला यावेळेस बॉलला. सामन्याकडे पण मैदानाच्या मध्ये बघायचे. निलेश जगे षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी आलाय. बॅटिंग करत असताना अर्धशतक तर जरूर त्याने पुढे केलं. दुसऱ्या बाजूने एका बाजूने विजय, दुसऱ्या बाजूला निलेश शेटे आहे. हे दोन खेळाडू जर सेट झाले ना तर मी म्हणेल या खेळाडूसाठी या धावा अवघड नाहीयेत. कट करायचा प्रयत्न इथे होता. थोडीशी पडझड देखील इथे जरूर झाली. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली गेली तर आता 2 वरती धावफलक जाऊन पोहोचलेला आहे. टॉस तर इथे मैदानामध्ये होतोय. देऊ 11 विरुद्ध छत्रपती शुभ वॉरियर्स कामशेत या दोन संघांमध्ये सामना. तर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे देवगाव संघाने. यानंतरची एक डू ऑर डायची लढत मैदानाच्या मध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल. तर गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार बघायचंय निलेश ढगे. राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस हो उडवलाय हा मिड विकेटला चेंडू सरळ प्रेक्षक गॅलरी मध्ये. षटकार. हँड अँड आय कॉर्डिनेशन खूप चांगलं बघायला मिळालं यावेळेस निलेश शेटेचं. आक्रमकता निलेश शेटेकडे देखील प्रचंड मोठी आहे. पुन्हा त्यावेळेस आता मात्र पायावरती टाकलेला चेंडू होता. सिंगल घेण्याचा इथे प्रयत्न आणि बॅकअप साठी काढू नाहीये. दूरवरून मात्र हर्षद इथे चेंडूला कव्हर करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. 2 धावा इथे घेतल्या जातील. 2 धावाने स्कोरबोर्ड वरती 10 धावा आहेत. 114चा पाठलाग आता सुरू झालेला आहे. हा चेंडू देखील आपण पाहतोय. याच्याकडे लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू देखील खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. गणेश चेंडूला कव्हर करेल लॉंग ऑफ मधून. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर आता 1 धावाली. एका धावेच्या मदतीने धावफलकावरती 11 धावा निलेश जगे आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर विजय आणि निलेश ही जोडी आघाडीची मैदानामध्ये आहे. दोन्ही खेळाडूंकडे आक्रमकता आहे. विशेष आपण पाहिलं तर क्रांतिवीर क्रिकेट क्लब नवला कुंभरे संघ म्हटलं की एक काळ हाफपिच क्रिकेट मधला एक दादा संघ, ज्या संघाची वचक आपण पाहिलं तर मावळ आणि मावळच्या बाहेर देखील आपण होताना पाहिलंय. परंतु असं म्हणतात ना की बदलत्या काळानुसार तुम्ही स्वतःत बदल केले पाहिजेत. लोअर फुल टॉस होता. गोलंदाजीच्या डोक्यावर नदी चेंडू खेळलाय. गणेश दूरवरून चेंडूला कव्हर करतोय. सिंगल तरी ती घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. 2 धावा इथे मैदानाच्या मध्ये येत आहेत. 2 धावांच्या मदतीने स्कोरबोर्ड देखील आता
एक षटकाचा खेळ संपलाय. 13 वरती धावफलक जे निश्चित मैदानाच्या मध्ये असेल. तुम्ही पहा स्वराज्य क्रिकेट क्लब हा संघ देखील मला वाटतं सुरुवातीला हाफ पिच क्रिकेट बरंचसं खेळताना आपण स्वराज्य क्रिकेट क्लब संघाला बघितलेलं आहे. ज्याची चर्चा आपण करत होतो ना की बदल ही काळाची गरज आहे. जर तुम्ही बदल स्वतःमध्ये केला नाही ना एक दिवस मात्र लोक तुम्हाला बदलून टाकतील. त्यामुळे बदल स्वतःमध्ये होणं गरजेचं आहे. आपण पाहतो कधी कधी अँड्रॉइड मोबाईल देखील आपण वापरतो. काही कालांतरानंतर आपल्याला मोबाईलही सांगतो की अपडेट. म्हणजे जर टेक्नॉलॉजी देखील सांगत असेल की मला अपडेट करा तर माणसाने मी म्हणेल आपण देखील स्वतःला सांगितलं पाहिजे की आपण स्वतः अपडेट व्हा. अपडेट होणं गरजेचं आहे. अलीकडच्याच काळामध्ये आपण पाहिलं तर रत्नागिरी कोकण विभागामध्ये देखील आपण पाहिलं सध्या स्वराज्य क्रिकेट क्लब उर्सी संघाची वचक आता मात्र निर्माण झाली आहे. हा चेंडू यावेळेस फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. झेल झालाय. निलेशला परतावा लागणार आहे. गणेशाला आणि गणेशने विकेटचा स्त्री गणेशा केला. मैं हूं खलनायक. सामन्याकडे आपण पुढे जाऊयात. नवीन फलंदाज आता मात्र मैदानाच्या मध्ये इथे दाखल इथे होणार आहे आकाश गायकवाड. हा खेळाडू आता मैदानाच्या मध्ये दाखल इथे होतोय. धावफलकावरती आपण पाहिलं गेलं तर पुढे एकदा 13 वरती धावफलक आहे. 13 वरती आलेली विकेट आहे. यावेळेस दुरून खिचून मारायचा प्रयत्न होता. फटका तर जरूर फसला. सिंगल इथे मैदानामध्ये घेतली जाते. दुसरा धावेचा प्रयत्न होणार नाहीये. संघाची धावसंख्या आपण पाहतोय की रे या एका धावेच्या मदतीने आता स्कोरबोर्ड वरती धावा 14 धावा आहेत. थोडीशी शांतता पसरलेली आहे. कुठेतरी क्रांतीवीर क्रिकेट क्लब नवला कुंभरेच्या फलंदाजाला ती जबाबदारी घेणं गरजेचं आहे. एक मोठी इनिंग त्या आव्हानाचा पाठलाग जर करायचा आहे तर त्यासाठी त्या आव्हान तितकंच मोठं तुम्हाला करणं गरजेचं आहे. पहिल्याच बॉल होता. यावेळेस थोडासा बाहेर ठेवलेला चेंडू व्हाईट बॉलची घोषणा अतिरिक्त धावी ती आली. संघाची धावसंख्या 15 वरती धावफलक. पुढे आता मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. 5 स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू थोडासा काफीर राहिला आणि पाता पाता चेंडू ती सीमारेषा जवळ तिथे अडवला जातोय. दुसराही धावेचा प्रयत्न आणि इथे मैदानामध्ये बघायचं आहे. पंचाकडे फार मोठी अपील आहे परंतु आता तिसऱ्या पंचाकडे क्रिकेट खेळलेलं आहे. आणि तिसऱ्या पंचाचा निर्णय फलंदाज बाद.
शरीरात सगळे आंतरराष्ट्रीय नियम आपण पाहिले गेले तर या स्पर्धेमध्ये आपण नक्कीच ठेवतोय. एक ते 42 नियमांचा वापर आपण नक्कीच या स्पर्धेमध्ये करणार आहोत. षटक क्रमांक दुसरं हे मैदानाच्या मध्ये प्रगती पथावरती असताना पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. ओ वॉट अ स्ट्रोक जबरदस्त हँड अँड आय कोऑर्डिनेशनचा वापर करत असताना मिड विकेटला चेंडू पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. हा षटकार आहे. Jazz in the mix. पुढायचा संघाची धावसंख्या बोलतो आपल्या कवरती 27. निलेश ढगे पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तो आला. शांतताचा मैदानामध्ये जरूर आहे थोडीशी. याही वेळेस विजयच्या बॅट मधून हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. षटकार. काम का इंतजार तो 11 मुल्कों की पुलिस कर रही है. पुन्हा एकदा मैदानामध्ये ऑन साइडला टर्न केलाय. मिड विकेटच्या दिशेने खेळाडू आहे. प्रोटेक्शन खूप चांगलं बघायला मिळालं. सिंगल आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तर केला जात नाहीये. संघाची धावसंख्या बघायचं एका धावेच्या पद्धतीने स्कोरबोर्ड वरती धावा 34 वरती धावफलक. आणि आता नवळकुमारी संघाला सांगायची गरज नाही की इथून पुढचा दिल्लीचा प्रवास करायचा आहे तर आता टू व्हीलरवर बसून उपयोगच नाहीये. शेवटचे 22 चेंडू आहेत 80 बनवायचे आहेत. हाही चेंडू पहा पैत्रामध्ये बैठक स्ट्रोक सजवण्याचा प्रयत्न होता गुरुदेवचा. मिड विकेट मधून खेळाडू चेंडूच्या खाली आलेत. टिपला जातोय झेल. फलंदाज गुरुदेव होतोय बाद. एक बात समझिए, डॉन को पकड़ना मुश्किल ही नहीं नामुमकिन है. अरे दीवानो मुझे पहचानो कहां से आया मैं हूं कौन. अरे दीवानो मुझे पहचानो कहां से आया मैं हूं कौन. मॅच कडे पण पुढे बोलणार आहोत. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. निलेश ढगे. बॅटर यावेळी मैदानामध्ये दाखवली ते होत आहेत. तर मयूर नरवडे. अंतिम डिलिव्हरी पहिली मिळाली. अक्षरशः पहिलाच बॉल होता मयूर नरवडेसाठी. निलेश ढगेने मात्र ज्याप्रकारचा बॉल हाताळला अक्षरशः नाकाच्या खालून इथे चेंडू काढण्याचं काम निलेश ढगेने केलेलं आहे. मावळ तालुक्याची मानाची सन्मानाची स्पर्धा म्हणून मात्र स्वराज्य चषकाची चर्चा मावळ तालुक्यामध्ये नक्कीच आहे. आणि उत्कंठा मात्र जसं मात्र जो पहिला बॉल हातात आहे तो पहिला मात्र चेंडू टाकला जाईल. उत्कंठा एकच आहे की जसं दिवस पुढे जाणार तसं मात्र स्पर्धेची उत्कंठा वाढणार. हा चेंडू पुन्हा एकदा यावेळेस मात्र चेंडूवरची नजर हटली होती मयूर नरवडेची आणि बॅटचा हातही मात्र निसटला होता. परंतु इथे हा चेंडू डॉट आलेला आहे. धावफलक स्थिर आहे. अक्षरशः धाब्याला ब्रेक लावायचं काम केलेलं आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. पुढे एकदा बैतराच्या आतमध्ये यावेळेस बॅकफुटला जाऊन कट करायचा प्रयत्न. ओ इथे कॅच ड्रॉप केलाय. मला वाटतं सोपा कॅच होता आणि तो सोपा कॅच इथे अवघड करून बसले.
फलंदाज बाद मैदानाच्या मध्ये मयूर नरवडे होतील बाद, धाव बाद. आणि मला वाटतं आपण पाहिले गेले तर सोपान ढाकोळ आणि निलेश ढगेसाठी आपण पाहिले गेले तर संदीप भाऊ शिर्के उद्योजक कारला ND45 फॅन्स क्लब मावळ यांच्या वतीने आपण पाहिले गेले तर निलेश ढगे आणि सोपान ढाकोळ यांच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक त्यांच्या खात्यावरती ते जमा झालेलं आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुण्याच्या मैदानाच्या मध्ये पण इथे बघूयात. आता मात्र मुन्ना गोलंदाजीसाठी आपण पाहतोय आलाय. पहिलाच बॉल फुल टॉस होता, फुल टॉल वसूल देखील केलाय. मिड विकेटला स्वॅगने स्वागत केले मुन्नाचे षटकार. हा षटकार मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय जरूर खेचलाय. संघाची धावसंख्या आपण मैदानाच्या मध्ये बघायचं पुढे धावफलकावरती 40 वरती धावफलक आहे. 17 चेंडू 74 ची अजूनही गरज आहे, म्हणजे सामना संपलेला नाही, हेही तितकंच महत्वाचं आहे. पुढे कट केलेला चेंडू होता. आताच्या 2 धावा डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू गेलेला आहे. दोन धावा आता इथे जे घेतल्या जातील. संघाची धावसंख्या 42 आहे. 16 चेंडू 72 ची अजूनही गरज आहे. पुन्हा कट करायचा प्रयत्न होता. लेग ब्रेक इथे मात्र मुन्नाने मात्र जरूर हाताळला. मी सांगितलं ना की बदल ही काळाची गरज आहे आणि बदल आपण पाहिलं तर स्वतःमध्ये करणं गरजेचं आहे. मुन्नाने चांगली बॅटिंग अनेक वर्ष तो करतोय, परंतु गोलंदाजी देखील इथे होणं गरजेचं आहे. आणि जर संधी मिळाली आहे तर अशा वेळेस तुम्ही त्याचा अनुभव त्याला वापरू शकता. हे निलेश ढगेचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. याही वेळेस आपण बघतोय मैदानामध्ये चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेणारा चेंडू. हे केव्हा घडतं? ज्यावेळेस तुम्ही सातत्याने तो सराव तुम्ही करता, ज्यावेळेस तुमच्या खेळामध्ये सातत्य येतं ना, त्यावेळेस मात्र तुम्ही स्वतःमध्ये बदल करू शकता. असं कधी होणार नाही की तुम्ही आले आता थेट मैदानामध्ये स्पर्धेमध्ये तुम्ही गोलंदाजी फलंदाजीसाठी उतरले. यावेळेस स्लॉटमध्ये चेंडू मिड विकेटला पार्किंग प्लॉट मध्ये पार्क केलेला आहे. हा षटकार आहे 6 धावेसाठी. संघाची धावसंख्या या षटकाराच्या मदतीने धावफलकावरती 48. 13 चेंडू 66 ची गरज. पुन्हा एकदा यावेळेस जागा बनवली. कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. हा चौकार 4 धावा. शेवटचे आता 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 62 धावांची गरज आहे. 52 धावा स्कोरबोर्ड वरती लागल्या गेलेल्या आहेत. आज खऱ्या अर्थानं मोबाईल तर संक्रांतीचा पहिला दिवस. आज भोगी निमित्त तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. कारण असं म्हणतात ना की दुःख असावे तिळासारखे आणि आनंद असावा गुळासारखा. अख्खे जीवन असावे हे तिळगुळासारखे. तुम्हाला भोगीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. संक्रांतीचा आजचा पहिला दिवस. गोलंदाज सय्यार सोपान. खुलवट टप्प्याचा बॉल सावधरित्या चेंडू खेळलाय. एक धाव इथे आली आहे. आणि सर बॉल जमा करून घ्या बघा इकडे.
गोलंदाज तयार. यावेळेस पायावरती टाकलाय आणि विजय सांगतोय अगर दिशा से भटके तो पडेंगे फटके. हा षटकार आहे. हा षटकार मैदानाच्या मध्ये आलेला आहे. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाईल. 59 धावा. विजय मात्र थांबायचं नाव घेत नाहीये. लेग स्टिकच्या बाहेर वाईट बॉल. अतिरिक्त धाव देखील इथे मैदानाच्या मध्ये जरूर येते. अतिरिक्त धावेने संघाची धावसंख्या आता पुढे जाऊन पोहोचणार आहे दफलकावरती 60. थोडीशी शांतता मैदानाच्या मध्ये आहे. 10 चेंडू 54 ची गरज. म्हणजे प्रत्येक चेंडूवरती फक्त चौकार षटकार खेचायचे. हा चेंडू देखील लॉंग ऑनला आणि तिथे सीमाच्या बाहेर आहे. खिलाडी के मस्तक पर दस्तक. सिक्सर. थँक्यू. आता मात्र इथे षटकार आलेला आहे. षटकाराची मदत देखील संघाची धावसंख्या पुढे जाईल. हेच करायचंय. फक्त चौकार षटकार मैदानात खेचायचे विजयला. सोपानवरचं आक्रमण आपल्याला पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा फिर से एक बार हवाई फायर. सिक्सर. चौदा चेंडू 48 वरती खेळतोय विजय. सकाळपासून मात्र पहिल्या वेळेस अर्धशतक मात्र जरूर होऊ शकलं नाहीये. 44 वरती तो बाद झाला. आता अर्धशतक उंबरठ्यावरती येतो. सोपानवरचं आक्रमण मात्र कमी होत नाहीये. 8 चेंडू 42 ची गरज आहे. प्रत्येक चेंडूवरती मोठा फटकाच खेळायचा आहे. निलेश ढगे मात्र निराश आहे, कारण लागोपाठचे 3 षटकार आलेले आहेत. खोलवर टप्प्याचा बॉल उडवलाय. चेंडू सीमाच्या बाहेर. लागोपाठचा 4था षटकार आणि टाळ्यांचा गजर करूया. इथे विजय बदलण्यासाठी वैयक्तिक अर्धशतक त्याने पूर्ण केलेले आहे. काय बॅटिंग करतोय इथे विजय बदाले. अक्षरशः जिकडचा तिकड चेंडू मात्र फक्त सीमाच्या बाहेर पाठवतोय. 78 वरती धाव फलक आहे. आणि काय संघाची मागणी होती. हा बी मार आणि त्याने मारलाय. लागोपाठचा 5वा. शेवटचे 6 चेंडू 30 ची गरज आहे. सहा चेंडू 30 धावा हे समीकरण आता मैदानाच्या मध्ये असतील. समोर मात्र मैदानाच्या मध्ये आता असेल श्रीकांत शेट्टी अर्थात पप्पू. पहिलाच बॉल शरीराचा वेध घेणारा इथे चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र रंगत आहे. 5 लागोपाठचे आलेले आहेत. इथे उरसेगावचे माजी सरपंच स्वराज्य क्रिकेट क्लब संघाचे अष्टपैलू खेळाडू उमेश दादा धामणकर यांच्या वतीने पारितोषिक आहे. विजयाने जर लागोपाठचे 5 खेळले ना तर 2000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. हा चेंडू उडवलाय आणि पाठवलाय सीमाच्या बाहेर. षटकार आहे. थँक्यू. परंतु मित्रांनो विजय बदालेचा जो संघर्ष सुरू आहे, मॅच त्याचा खेळ आवडला असेल ना टाळ्या व्हायला काय हरकत नाहीये. लागोपाठचे 6 षटकार त्यांनी खेचले आतापर्यंत. 4 चेंडू आणि 23 धावांची गरज. आणि उमेश भाऊ धामणकर यांनी सांगितलंय मॅचचा रिझल्ट काय येईल हे महत्वाचं नाही, परंतु विजयाच्या खेळीसाठी इथे उमेश भाऊ धामणकर यांच्या वतीने 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. 91 धावा आहेत. 4 चेंडू 23 ची गरज आहे.
सामना संपलेला नाहीये, संघर्षाला आता सुरुवात झाली आहे. आणि इथे लागोपाठचा हा 7वा षटकार आहे. लागोपाठचे 7 चरण. लागोपाठचे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये इथे सात षटकार 97 वरती खेळतोय विजय. हा चेंडू इथे मात्र फटका फसलाय. चेंडू हवेत, झेल सुटलाय, सिंगल इथे येणार. एक धाव मैदानामध्ये आली एका धावेच्या मदतीने. आता शेवटचे 2 चेंडू 16 ची गरज. पुन्हा त्या गोलंदाज तयार. आता मात्र स्वतःच्या फलंदाजीमध्ये चेंडू इथे अडवलाय. विकेट. फलंदाज श्रीकांत शेटे अर्थात पप्पू शेटे मैदानामध्ये बाद होतील. एकोणीस चेंडू 73 वरती नॉन सेकंडला आहे मैदानामध्ये विजय. परंतु विजयला मी म्हणेल साथ मिळाली नाहीये किंवा खूप कमी चान्स मिळाला त्याला. आणि इथे हा चेंडू मात्र इथे डॉट. परंतु मित्रांनो, विजय बदलेच्या संघर्षासाठी टाळ्यांचा मात्र कडकडाट झाला पाहिजे. तो तुमच्या टाळ्यांचा हकदार आहे. काय बॅटिंग त्यांनी केली, वाह. इथे मैदानामध्ये बघायचं आहे सामना जिंकलाय तो सरपंच संदीप जाधव स्पोर्ट फाउंडेशन भाजे संघाने. अभिनंदन टीम. प्लेअर ऑफ द मॅच आपल्याला किताबाकडे देखील जायचं आहे आणि प्लेअर ऑफ द मॅच हा किताब जाईल 19 चेंडू 60 धावा आणि त्याचबरोबरीने 1 विकेट मिळवणारा निलेश हेगे ठरतो या मॅचचा हिरो. चला फिल्डिंग लावून घ्या टीम. फिल्डिंग लावून घ्या टीम. देऊगाव 11 संघ विनंती असेल फिल्डिंग लावून घ्या. दुसरी टीम बाहेर येण्याची वाट बघू नका. तुम्ही लगेच मैदानाचा ताबा घ्या. आणि यानंतर नक्कीच कॉम्बॉक्स मध्ये थोडासा बदलाव करूयात. आपण पाहत राहा मावळ तालुक्याच्या शिरपित्याच्यात मानाचा तुरा रोवणारा मानाचा करंडक तो म्हणजेच स्वराज्य चषक 2026 आजचा दिवस क्रमांक पहिला आणि पहिल्या दिवसातील दुपारचं सत्र. आणि यानंतर कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूयात याच मावळचा एक गोड आवाज आदेश ठाकूर यांना. तोपर्यंत धन्यवाद.
हॅलो चेक हॅलो आता झालेल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा किताब या ठिकाणी दिला जातोय आणि मॅन ऑफ द मॅच